नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. तर मंडळी इथं आहे ना उंबराचं झाड आहे आणि भाग्यश्री तुम्हाला आहे ना एक उपाय सांगणार आहे आपल्या चेहऱ्यासाठी, बरोबर ना? हो तर भाग्यश्री मी आता उंबरा काढतो हा. हो. हा उपाय असा आहे, तो जर 2-3 वेळा केला ना तर लगेच रिझल्ट आपल्याला दिसायला सुरुवात होतं. त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आपल्याला त्यासाठी पिकलेले उंबरं घ्यायचे इथं. गच्च असं झाड पिकलंय, किती मस्त दिसतंय आणि खाली पण सगळे गळत आलेत. आता हे पिकलेले उंबरं खायला पण खूप छान लागतात बरं का. आहेत का हो मस्त? हो, छान आहेत. घ्या मग एक घड घ्या, पिकलेला खायला पण होतील. दादा घे, मस्त काढलंय बरं का. काढावा अजून एक, निबर निबर काढा, खायला पण होतील. कच्चे नका घेऊ, बस भरपूर झाले. धर भाग्यश्री, व्यवस्थित आता आता घे. किती मस्त मस्त काढलेत पा. मंडळी सगळे उंबरं काढलेत, पण अशा काय मुंग्या आहे ना, जेव्हा उंबरं पिकतात ना तेव्हा झाडाला खूप अशा मुंग्या होतात. अशा कच्च्या तोंडी लावायला पण खूप छान लागतात बरं का. दादा कैरी घ्यायची खायला कधी? हो. घ्यायची का? दादाला तर खूप आवडतात हा. आणि हे दोघं बसले तर निवांत. किती मोठे असे उंबर घेतले तर त्याच्यामध्ये कच्चे पण आहेत आणि पिकलेले पण आहेत. आणि पिकलेले उंबर असल्यामुळे त्याला मुंग्या लागायला लागल्या. आता खूप गोड असतं खायला, ते मस्त लागतंय. अंजीर कसं लागतं तसंच लागतं खायला. सगळ्यांना वाटत असतं आपण सुंदर दिसावं, टवटवीत दिसावं आणि गोरं दिसावं, तर त्यासाठी असे उंबरं घ्यायचे. पिकलेले उंबर आहेत, हे काय बाजारातून विकत आणायला नाही लागत. आपल्या दारासमोर झाड असतं किंवा आजूबाजूला झाडं असतात ना, त्याच झाडाचे पिकलेले उंबरं घ्यायचे. कधी पण असते ते, 12 महिने पिकलेले उंबरं भेटतात आपल्याला. ह्या झाडाला नसेल तर दुसऱ्या झाडाला भेटतं. मस्त अशा आहेत, आतमध्ये काहीच नाही आहे. कुणी कुणी म्हणतं चिलट असते, तर अजिबात एक पण चिलट नाही उंबरामध्ये. मी असे 4 ते 5 उंबरं घेते पिकलेले. मी नेहमी हा उपाय करत असते, त्याच्यामुळे म्हणलं आज तुमच्यासोबत पण शेअर करावं. हा उपाय कोणी कोणी करायचा, ज्यांच्या ज्यांच्या तोंडावर पुटकुळ्या येत असतात, पुरळ येत असतात किंवा डाग असतात वांगाचे, त्यासाठी हा आठवड्यातून 2दा तरी उपयोग करायचा. आणि लईत लई 2 ते 3 महिने करायचा. तुमच्या तोंडावर कोणी म्हणणार पण नाही हा तुमचा चेहरा आहे की नाही. तर आता मी 5-6 घेतलेत उंबरं. आता इथं घेतलेले आहेत मी 2 लिंब, त्यातलं एकच लागणार आहे आपल्याला. तर हे चिरून घ्यायचं आहे. तर आता हे 5-6 उंबरं घेतलेले आहेत ना पिकलेले, आपल्याला हे अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे. भाग्यश्री 4 ते 5 उंबरं आणि अर्ध लिंबू ना? हो. आणि कोणाकोणाला जर लिंबाची ॲलर्जी असेल ना तर आधी चेक करून पाहायचं. नाही नाही, लिंबाची ॲलर्जी नसते. जर जखम असली ना तिथं लिंबू लागलो हो. थोडीशी चुनचुन होते नाही का. आग होते. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबाचा रस आणि उंबर हातानेच कुस करून घ्यायचं आहे बारीक. तुम्ही मिक्सरला फिरून घेतलं तरी चालन. मी हातानेच असं बसल्या बसल्या बारीक करून घेत असते. याच्यात कुठली क्रीम नाही, कुठलं तेल नाही, नाही का. नाही नाही, अजिबात नाही. फक्त उंबर आणि लिंबू. आणि रिझल्ट आहे ना हळूहळू आपल्याला दिसायला लागतो. लगेचची लगेच ताबडतोब तूप खाल्लं की रूप येत नसतं. भाग्यश्री, हा उपाय महिन्यातून 3 ते 4 वेळेस केला तरी जमल. हो, आठवड्यातून 2दा करायचा. हम्म. टाईम असेल तर 3दा केला तरी चालन. दिवसाआड, 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड केला तरी चालन. याचा खास रिझल्ट 2 महिन्यामध्ये येतो हा. हो, पेस्ट केल्यावानी केलंय. मंडळी, आम्ही शेतकरी माणसं आहोत, आम्हाला शेतामध्ये भरपूर असं काम असतं. पण तुम्ही शहरामध्ये राहता, तुमच्या चेहऱ्यावर अजिबात कुठलं आहे ना पिंपल्स वगैरे येता कामा नये. किती बारीक झाले आपलं उंबर लिंबू. आणि आता मी तुम्हाला लावून पण दाखवते चेहऱ्यावरती. झोपताना किंवा तुम्हाला दिवसभरामध्ये कधी टाईम असेल ना, असं आता चेहऱ्याला लावू शकता. जास्त तर संध्याकाळीच टाईम असतो. दिवसभर शेतातले कामं असल्यामुळं किंवा धावपळीचे कामं असल्यामुळं जमत नसतं. असं चौकवून लावून घ्यायचं. थोड्या वेळ अशीच मालिश करायची. आरसा नसल्यामुळं मला काही दिसत नाही कुठं लागले कुठं नाही, त्याच्यामुळे मी असं अंदाजेच लावून घेते. 5 ते 6 मिनटं अशी मालिश करून घ्यायची हळूहळू. जास्त रगडायचं नाही, नाही तर मग तोंडाची आग व्हायला बसली. आणि हे लावल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण चेहरा सुकून द्यायचा आहे आणि थंड पाण्याने नंतर धुवून घ्यायचं आहे. ही पेस्ट लावून किती वेळ ठेवायची? साधारण अर्धा तास.
इतक्या वेळ नाही, जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत राहून द्यायची. सुकल्याच्या नंतर आपल्याला लगेच मग धुवून घ्यायचं गार पाण्याने. अशा पद्धतीने मी चौकून लावून घेतलंय आणि तुम्हाला पण असंच लावून घ्यायचं आहे. आता हे चांगलं 5 ते 10 मिनटं मी सुकून देणार आहे आणि नंतर गार पाण्याने धुवून घेणार आहे. आता 9 ते 10 मिनटं होत आले तर आणि पूर्ण असा माझा चेहरा सुकून गेलाय. म्हणजे चेहऱ्याला लावलेलं सगळं सुकलंय. आपण आता हे स्वच्छ गार पाण्याने धुवून घेऊ आणि नंतर रिझल्ट पाहू. खूप गार पाणी आहे. तर स्वच्छ असं तोंड धुवून घेतलंय. दिसतोय का फ्रेश चेहरा? हो. तुम्ही पण कमेंट करून नक्की कळवा बरं का, चेहऱ्यामध्ये काही रिझल्ट आला का नाही. तर चला तुम्ही पण अशा पद्धतीने उपाय करा घरगुती. खूप सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि कुणाला रिझल्ट आला आहे त्यांनी कमेंट करून नक्की कळवा, मला आनंद होईल. असे नवीन नवीन मी आयुर्वेदिक उपाय घेऊन येत असते, त्याच्यामुळे मला पण आनंद होतो मग. तर चला तुम्ही पण अशा पद्धतीने सगळेजण उपाय करा. आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.